नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता सगळेजण कलाच्या रूममध्ये जात असतात, हार कुठे आहे ते शोधायला. सरोज तर म्हणत असते, की कुणी नाही आलं ना तरीसुद्धा चालेल, पण मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. मी सुद्धा तुझ्या रूममध्ये येणार आणि आबा तुम्हीसुद्धा चला. जे काही व्हायचं आहे ना ते तुमच्या समोरच होऊ दे, असं इकडे सरोज आबांना म्हणत असते. तेव्हा आता सगळेजण कलाच्या रूममध्ये येतात हार शोधण्यासाठी. रजनीला वाईट वाटत असतं, पण आता सरोजच्या समोर काय बोलणार? त्यानंतर नैना आता कलाच्या रूममध्ये हार ठेवते आणि लगेचच बाहेर येते. जेव्हा सगळेजण कलाच्या रूमच्या दिशेने येतात, तेव्हा नैना जाऊन आता एका बाजूला लपून बसते आणि त्याच्यानंतरला तीसुद्धा सगळ्यांच्या मागोमाग कलाच्या रूममध्ये येते. तर इथे अद्वैत आपलं कपाट उघडतो आणि म्हणतो, "हे बघा, हे आहे ते लॉकर. याच्यामध्ये मी हार ठेवला होता. या बॉक्समध्ये बॉक्ससुद्धा आहे आणि लॉकर उघडा आहे आणि हार बरोबर चोरीला गेलाय," असं अद्वैत म्हणतो. त्यानंतरला आता अद्वैत कपाटामध्ये शोधायला सुरुवात करतो. तेव्हा इथे सरोज विचारत असते, "हा खालचा कप्पा कुणाचा आहे?" तेव्हा कला म्हणते, की "सरोज मॅडम, तो कप्पा माझा आहे." तेव्हा सरोज म्हणते, "मी तुला विचारलंय का गं?" "नाही ना, मी माझ्या मुलाबरोबर बोलतीये. मग तू का माझ्याशी मुद्दामून बोलतीयेस? कळलं का तुला? तोंड वर करून काही बोलायचं नाही, गप्प बस." तेव्हा आबा म्हणतात, की "आपण एक काम करूया, आता सगळेजण एका एका बाजूला शोधूया. हार कुठेतरी आपल्याला नक्की सापडेल." तेव्हा इथे कला आणि संगी दोघी खूप घाबरलेल्या असतात. मात्र इथे नयनाला माहिती असतं, की तिने तो हार कलाच्या बॅगमध्ये ठेवलेला आहे. जेव्हा इथे सरोज आता कलाची बॅग बाहेर काढते आणि त्याच्यामध्ये साड्या वगैरे असतात, त्या बाजूला करून बघत असते, तेव्हा तिच्या बॅगमध्ये इकडे आता तो हार ठेवलेला असतो. तेव्हा इथे सरोज म्हणते, "अरे वा कला, खरे." आणि तो हार ती हातामध्ये घेते आणि तिला आता दाखवते. रोहिणीला खूपच जास्त आनंद होतो, कारण हार कलाच्याच बॅगमध्ये सापडलेला असतो. तेव्हा सरोज म्हणते, "अद्वैत, हे बघ, आताही तुला काहीच बोलायचं नाही आहे का? तुझा आताही या मुलीवरती जर विश्वास असेल ना, तर मला काही बोलायचं नाही आहे," असं सरोज म्हणत असते. कलाला याबद्दल काही माहिती नसतं, कारण तिने तो हार चोरलेलाच नसतो. त्यानंतरला आता सरोज आपल्या रूममध्ये येते, तेव्हा रोहिणीसुद्धा तिच्या मागे मागे येते. रोहिणी म्हणत असते, "कला वहिनी, तू बघितलंस ना? अगं शेवटीला तो हार त्या मुलीच्या बॅगमध्ये सापडला." आणि आता अद्वैत अजूनही काही बोलत नाही आहे. त्या कलाने अद्वैतला पुरता आपल्या जाळ्यामध्ये ओढून घेतलेला आहे. "तू बघितलंस ना? पण आता तू खूप मोठी चाळ खेळलीस गं. म्हणजे मला वाटलं नव्हतं, की तू एवढा मोठा इथे आता गेम करशील." तेव्हा सरोज म्हणत असते, "तो हार तिच्या बॅगमध्ये कसा आला काय माहिती, पण तो मला सापडला. पण रोहिणी, मी तुला सांगितलं होतं ना, मी असे हळूहळू उंट घोडे चालवत बसत नाही, तर मला डिरेक्टली इथे शेवटला क्वीन काढायला आवडते आणि चेकमेट करायला आवडतं." तेव्हा रोहिणी म्हणते, "पण सरोज वहिनी, तू एवढं सगळं करून आता गप्प बसणार नाही आहेस. मला माहिती आहे तुझ्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहेस तू. हे बघ, तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे. पण काय वाटतंय? काय करणार काय आहेस तू? आणि जे काही करशील ना, तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे." तेव्हा सरोज म्हणत असते, की "मला फक्त एवढंच करायचं आहे. त्या मुलीला, माझ्या मुलापासून मला लांब ठेवायचं आहे. अजिबात त्याच्या जवळ येऊ द्यायचं नाही आहे." तेव्हा इथे आता कलाला आठवत असतं, सरोज तिला म्हणालेली असते, "तू एक नंबरची चोर आहेस, चोर. तूच हा हार चोरलेला आहेस. कळलं का? तुझं अख्खं खानदान चोर आहे." तेव्हा इकडे कलाला ते सगळं आठवल्यानंतर फार वाईट वाटत असतं, कारण तिने खरोखर तो हार चोरी केलेलाच नसतो आणि चोरी आणि ती दोघांचा काही संबंधच नसतो. त्यानंतरला इथे सरोजला तो हार तिच्याच बॅगमध्ये सापडल्यानंतर तर इथे कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला असं वाटतं, की आता सगळेजण तिला चुकीचं समजतील. त्यानंतरला अद्वैत रूममध्ये आल्यानंतर कला म्हणत असते, "चांदेकर, हे बघ, तू काय विचार करतोस मला माहिती नाही, पण मी खरंच सांगते, तो हार मी चोरलेला नाही आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "काही बोलायची गरज नाही आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. जरी तो हार तुझ्या बॅगमध्ये सापडला असेल ना, तरीसुद्धा माझा विश्वास आहे तुझ्यावरती." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "तो हार तू चोरलेला नाही आहेस. नक्कीच कुणीतरी तुझ्या बॅगमध्ये तो ठेवला आहे." तेव्हा कलाला खूप आनंद होतो आणि ती इथे आनंदाने आणि लाडाने अद्वैतचे गाल ओढते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं हे काय करतेस तू?" तेव्हा कला म्हणत असते, "काय करते म्हणजे? अरे तुझ्यावर
तुझ्याबरोबर सरळ वागण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू आणि सरळ वागण्याचा प्रयत्न आतापर्यंत तुला ते जमलंय का? नाही ना. मग आता कशाला उगाच अशी वागतेस आगाऊ कुठली? तेव्हा इथे कला म्हणत असते, नाही मी खरं सांगते. तू मला आगाऊ म्हणालास ना, पण मी आगाऊ नाही आहे. खरोखर म्हणजे तू माझ्यावरती विश्वास ठेवलास. मी तो हार चोरलेलाच नाही आहे. तेव्हा इथे मी तुला थँक्यू म्हणते. तुझ्याबरोबर नीट वागण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अद्वैत म्हणतो, जे आपल्याला जमत नाही ना, ते करायला जायचं नाही माणसाने. कळलं का तुला? तेव्हा इकडे कला म्हणत असते, चांदेकर तुला ते गाणं माहिती आहे का रे? चांदू मामा कावलास का? निंबोणीच्या झाडाखाली लपलास का? तेव्हा अद्वैत आता हसतो. कला म्हणते, बघ शेवटीला हसलास ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की मी हसलो नाही. तुला हसता येतं का? तेव्हा इकडे कला म्हणते, हो मला येतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की इथे मिसेस खरे यांना काय गरज होती हे सगळं करायची? आणि तुला माहिती होतं तर तू का नाही सांगितलंस? तू आपली हसत होतीस का? म्हणजे तुला मज्जा वाटत होती. तेव्हा कला म्हणते की आधी मला माहिती नव्हतं, पण नंतर आईचा आवाज ओळखला मी आणि ती तुला इथे अद्वैतराव मला कला म्हणत होती मध्ये मध्ये. तेव्हा मला कळलं की आई आहे म्हणून. पण मी त्या सिच्युएशनचा छान असा आनंद घेतला ना. मी हसत होते आणि तू काय केलंस? तुला काही हसता वगैरे येत नाही. तेव्हा इकडे माणूस घाण्यासारखा वागतोस तू. त्यानंतरला अद्वैत म्हणत असतो की तू आगाऊ कुठली? तुला माहिती होतं तर तू सांगायचं होतंस ना. तेव्हा इथे कला म्हणते, तू जे काही मला बोललास ना ते सगळं तूच. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा हे सगळं मीच का? त्यानंतरला इथे एक छान कविता तिने अद्वैतला आता शाळेतली बोलून दाखवलेली असते आणि नंतर ती झोपायला येते. अद्वैत म्हणतो की बास झालं तुझं, मला झोपू दे आता, मी खूप थकलो आहे. त्यानंतरला कला म्हणत असते की अद्वैत खूपच जास्त चांगल्या मनाचा माणूस आहे. आता याच्या सवयीसुद्धा मला आवडायला लागल्यात आणि याच्याबरोबर राहायलासुद्धा मला आता आनंद होतोय, असं कला म्हणत असते. त्यानंतरला अद्वैतबरोबर राहायला आवडते असं म्हणते आणि कला अद्वैतकडे बघतच आता झोपून जाते. त्यानंतरला सकाळी उठून ते आपल्या कामाला सुरुवात करते. किचनमध्ये गेल्यानंतर इथे आता नाश्ता वगैरे बनवण्यासाठी ती तयारी सुरू करते. तर इथे आता आजोबा आलेले असतात. तर इथे कला आता आजोबांना गुड मॉर्निंग विश करते आणि म्हणते की आजोबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणि पोहे दोन्ही घेऊन येते. तर इथे कला आता आबांना नाश्ता वगैरे देते आणि पेपरसुद्धा आलेला असतो जो तिने घेतलेला असतो. पेपर आणि त्याने आबांच्या पुढ्यात ठेवते आणि म्हणते, हे बघा आबा, हा पेपर आहे आजच्या ठळक बातम्या, त्यानंतरला तुम्ही वाचा. असं म्हणून ती जात असताना अद्वैत आता खाली येतो. तेव्हा कला त्यालासुद्धा इथे गुड मॉर्निंग विश करून त्याच्यासाठी त्याची फेवरेट कॉफी बनवत असते. तर इथे अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आता थंडी खूप जास्त असते तर सकाळी उठायला होत नाही. आता जर मला छान माझी कॉफी मिळाली असती तर माझी झोप उडाली असती, असं अद्वैत म्हणतो. त्यानंतरला इथे कला आता अद्वैतसाठी त्याची स्ट्रॉंग कॉफी घेऊन येते आणि त्याच्या फुड्यामध्ये ठेवते. अद्वैतला आश्चर्य वाटतं, त्याने सांगितलेलं सुद्धा नसतं आणि इथे कॉफी हजर झालेली असते. तेव्हा इथे कला कॉफी देऊन आता त्याच्यासाठी सुद्धा ब्रेकफास्ट आणायला जाते. तेव्हा अद्वैत आता म्हणतो की इथे नक्की सूर्य कुठे उगवला आहे? नक्की पश्चिमेला तर उगवलेला नाही आहे ना. तेव्हा इकडे आता अद्वैतला आश्चर्य वाटत असतं की न सांगता इकडे त्याची कॉफी आलेली असते. त्याच्यानंतर तिने त्याला पोहे दिलेले असतात आणि पाण्याचा ग्लास भरून मग ती किचनमध्ये पुन्हा निघून जाते. त्यानंतरला इथे कला नेहमीप्रमाणे आपली सगळी कामं करत असते. फक्त आणि फक्त अद्वैतने तिच्यावरती विश्वास ठेवलेला असतो की मला माहिती आहे तू काही नाही केलेस, आणि या विश्वासाच्या बळावरती ती खूपच जास्त कॉन्फिडंट असते. त्यानंतरला इथे कला आता अंजूला म्हणत असते की आपण एक काम करूया, वाटाणे आणि बटाटा याचं छान असं आपण रस्सा करूया. त्यासाठी आता वाटाणे सोलायला घे, असं इथे आता कला सांगते. त्यानंतर संगी येते. तेव्हा कला म्हणते, आई चल तू सुद्धा नाश्ता करून घे चल. तेव्हा इथे आता कला संगीला सुद्धा नाश्ता देते. अद्वैतने पोहे अजून खाल्लेले नसतात. तेव्हा इथे आता संगी म्हणत असते की अद्वैतराव तुम्ही नाश्ता करून घ्या ना, नाहीतर तुमचे पोहे थंड होतील. तेव्हा इथे कला आता अद्वैतकडे बघते. तिला आठवतं की याला पोह्यांबरोबर लिंबू लागतो. जर लिंबू नाही दिला तर ओरडत बसेल की लिंबू कुठे आहे म्हणून. तेव्हा ती जाते फ्रीजमधून एक लिंबूची फोड घेते आणि तीसुद्धा अद्वैतच्या इथे प्लेटमध्ये आणून ठेवते. कारण त्याच्या 1 सेकंड आधीचंच इथे अद्वैत म्हणालेला असतो की पोह्यांबरोबर लिंबू असता तर बरं झालं असतं, आणि तेवढ्यातच इथे कलाने त्याला काही न बोलता आणि अद्वैतने तिला काही न सांगतासुद्धा तिला कळलेलं असतं आणि ती लिंबू घेऊन येते आणि अद्वैतच्या पुढ्यात ठेवते. अद्वैत म्हणतो की हिला कसं कळलं?
मला लिंबू हवा आहे. मी काय जोरात बोललो की काय? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की आबा मला लिंबू हवा आहे, हे मी जोरात बोललो का? तेव्हा इथे आबा म्हणतात की नाही, तू काही जोरात वगैरे बोललेला नाही आहे. सुनबाईने स्वतःच्या मर्जीने तुला तो आणून दिला आहे. तू तर इथे तुझी कॉफी घेत होतास ना, तू काही बोललेला सुद्धा नाही आहेस मगापासून. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ना, मी पण तेच म्हणालो. त्यानंतरला इथे कला आपलं काम करत असते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो की आज हिला झालंय काय? म्हणजे मी काही बोलत नाही आहे, काही न सांगता ही सरळ सगळ्यांना जे काही हवं आहे ते घेऊन येते. त्यानंतरला नैना इथे आता तयार होत असते. तेवढ्यातच सौरभचा फोन येतो. तेव्हा नैना म्हणते की हा पण ना का सारखा सारखा फोन करतोय का माहिती. तेव्हा इथे नैना म्हणते की हां, बोल ना सौरू. तेव्हा सौरभ म्हणत असतो की आता बोलायला वेळ नाही आहे माझ्याकडे. आता तू सांग, पैसे कधी देणार आहेस? तेव्हा नैना म्हणते सौरू, अरे असं काय करतोयस, मला थोडा वेळ दे ना. तेव्हा सौरभ म्हणत असतो तू कितीही मला प्रेमाने सौरू सौरू म्हणालीस ना तरीसुद्धा ना पैसे कमी होणार आहेत ना वेळ. त्याच्यामुळे उद्याच्या उद्या मला पैसे घेऊन यायचं, कळलं तुला? तेव्हा नैना म्हणते की सौरभ, अरे तुला कळतंय का सौरू, अरे पैसे मला असं शोधायला वेळ तर लागेल ना, एवढी रक्कम मला एकाएकी कोण देणार आहे? तेव्हा नैना म्हणत असते सौरू, थोडासा वेळ दे ना. अरे मी तुला ती जी अंगठी दिली आहे ना ती 1,00,000ची 1,25,000ची आहे आणि तरीसुद्धा तू गप्प बसत नाही आहेस. तेव्हा सौरभ म्हणतो की त्या अंगठीने आता किती वेळ माझं तोंड बंद करणार आहेस? जास्त वेळ थांबणार नाही. उद्याच्या उद्या पैसे घेऊन यायचं, कळलं तुला? त्यानंतर नैना म्हणते की चांदेकरांसाठी ही 9-10 लाख रुपये ही रक्कम मोठी नाही आहे. मी चांदेकरांची सून आहे, पण काय उपयोग? माझ्याकडे साधे पैसेसुद्धा नाही आहेत आणि या घरामध्ये आता कुणाकडे मागायला जाणार पैसे? त्यानंतरला कला इथे सरोजची कॉफी घेऊन येते. त्याचबरोबर रोहिणीची सुद्धा कॉफी घेऊन येते. तर इथे सरोज म्हणत असते की अद्वैत, आबा आनंदाची बातमी आहे, आपल्याला खूप मोठं डील मिळाले. तुम्हाला माहिती आहे का? कोकणामधले दिव्यागरमध्ये खासदार आहेत, खासदार निकम. त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांनी दागिन्यांची ऑर्डर सगळे आपल्याला दिली आहे. आपल्याला खूप लेटेस्ट डिझाईन्स आता बनवायचं आहे त्या लोकांसाठी. तेव्हा इकडे सॅम्पलसाठी सुद्धा त्यांना काही डिझाईन्स आपल्याला दाखवायच्या आहेत आणि पाठवायच्या आहेत. तेव्हा इथे रोहिणीला मात्र हे ऐकून खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्यानंतरला सरोज म्हणत असते, अरे त्यासाठी आपल्याला खूप लक्ष द्यावं लागणार आहे. तुला माहिती आहे का, वधूसाठी दागिने, वरासाठी दागिने, त्याचबरोबर काही नातेवाईकांसाठी सुद्धा बनवायचे आहेत आणि काही लोकांना गिफ्ट द्यायचे आहेत म्हणून सुद्धा आपल्याला दागिने बनवायचे आहेत. म्हणून एवढ्या सगळ्या दागिन्यांची ऑर्डर आपल्याला मिळाली आहे. तेव्हा आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे, कारण आपण आता जे कनेक्शन बनवू ना ते लाँग टर्मसाठी आपल्याकडे राहणार आहेत. त्याची ओळख व्हावी म्हणून त्यासाठी आपल्याला आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की आई, या सगळ्यामध्ये मी स्वतःहून लक्ष घालेनच आणि तसंही आपण त्याला काहीतरी त्या कलेक्शनला नावसुद्धा देऊया. कारण नाव दिलं ना की त्या कलेक्शनची ना व्हॅल्यू वाढते. आपण जे दागिने बनवणार आहोत त्याची व्हॅल्यू वाढते आणि त्याची मार्केटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येते. तेव्हा इथे आबा म्हणतात की बघितलं, याला म्हणतात बिझनेसमॅनचं डोकं. त्यानंतरला कला म्हणत असते की मी एक बोलू का, म्हणजे या कलेक्शनला आपलं जे जे नाव द्यायचं आहे ना ते नाव असणार आहे राजवैभव. तेव्हा इथे अद्वैतला ते नाव खूप आवडतं, सरोजला मात्र राग येत असतो. तेव्हा कला म्हणते आपण ह्या कलेक्शनला जर राजवैभव असं नाव दिलं तर लोकांना असं वाटेल की जर आपण हा दागिना खरेदी केला तर आपलं राजघराणं आहे आणि आपल्या घरामध्ये हे वैभव येणार आहे आणि आपण ते दागिने जपून ठेवले पाहिजे, खरेदी केले पाहिजे, असं सगळ्यांना वाटत राहील. म्हणून आपण या कलेक्शनला राजवैभव असं नाव दिलं तर बरं होईल. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे, खूपच जास्त छान नाव आहे. आई मी आता जातो आणि या नावाने दागिन्यांची ऑर्डर रजिस्टर करून ठेवतो. त्याच्यानंतरला मी स्वतः लक्ष घालतो आणि आपल्या टीमला लगेच तयारी करायला सांगतो. त्या लोकांना जेव्हा दागिने हवे त्याच्या आधीच आपले सगळे डिझाईन्स रेडी होतील आणि कामाला सुद्धा सुरुवात होईल. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ, मला या सगळ्यामध्ये तुझी मदत लागणार आहे. आपल्याला काही सॅम्पलसाठी त्यांना डिझाईन्स पाठवावे लागतील. ते डिझाईन्स तू करायला घे, लेटेस्ट डिझाईन्स असू दे. नंतरला मी कामावरून आल्यानंतर आपण या गोष्टीवरती चर्चा करू आणि बोलूसुद्धा आणि ते डिझाईन्ससुद्धा मी चेक करेन. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. त्यानंतरला इथे सरोज म्हणत असते आपल्या मनामध्ये या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवायचं आहे म्हणून मी एवढी मोठी ऑर्डर मिळवली आणि इथे तर अद्वैत या मुलीचीच मदत घेतोय.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. रोहिणी म्हणत असते की वहिनी, एका पाठोपाठ एक चांगले प्लॅन करतेस ग. मला माहिती आहे अद्वैत आणि कला या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी तू हा प्लॅन केलायस ना, हा घाट घातलायस. तेव्हा सरोज म्हणत असते की अगदी बरोबर. तेव्हा इथे रोहिणी म्हणते, नाहीतर काय, आता अद्वैत दिवसभर ऑफिसमध्ये असेल आणि कला इथे घरी. ते घरच्या कामांमध्ये आणि त्याचबरोबर डिझाईनच्या कामामध्ये एवढी बिझी होऊन जाईल की अद्वैत बरोबर बोलायला सुद्धा तिला आता वेळ मिळणार नाही आहे. तर इथे अद्वैत ऑफिसमधून येतो तरीसुद्धा कला आपलं कामच करत असते, घरातली कामं आणि त्याचबरोबर ती जी ऑफिसची कामं. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, चांदेकर, अरे मी डिझाईन्स बनवायला घेतच होते, पण एक मिनिट हा. आणि ती बाहेरून आता आलेली असते सामान खरेदी करून. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय चाललंय काय हिचं, एवढी काय कामं करते आज, असं तो म्हणतो.